14 ऑगस्ट 1947ला देशाची फाळणी झाली. तो दिवस हिंदूंसाठी काळा दिवस होता. ज्यांनी हा दिवस आणला ते हिंदूंचे सर्वात मोठे शत्रू असल्याचा आरोप करत आता बांगलादेशात हिंदूंवर जे अत्याचार सुरू आहेत ते 14 ऑगस्ट 1947 प्रमाणेच असल्याचं सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजानं 16 ऑगस्टला इचलकरंजी शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचं आवाहन केलंय. भारत सरकारनं बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलावं, बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं कार्यवाही करावी या मागण्यांकडे या बंदच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात येणार आहे. बंद दिवशी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत मानवी साखळी करून बंदची सांगता करण्यात येणार आहे. हा बंद यशस्वी करत इचलकरंजीतील प्रत्येक घटकानं बांगलादेशातील हिंदूंना पाठबळ द्यावं असं आवाहन सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे.